मी सकाळी सांगितलं, आज परत सांगतोय की पक्ष संघटना मजबूत करून परत फार मोठ्या उमेदीने पक्ष पुढे चालू करण्याच्या बाबतीमधले सर्वांचा सहभाग असावा। त्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, ज्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांनी वेळ देऊन पक्षामध्ये पूर्णपणाने ताकदीने महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा होती। अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष हा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे।